महत्त्वाची मोठी राजकीय ब्रेकिंग न्यूज समोर येते। ठाकरेंची सेना विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। आगामी अधिवेशनात विरोधी पक्षनेते पदावर हा दावा करण्यात येण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव आघाडीवर आहेत, तर आदित्य ठाकरे, सुनील प्रभूंचंही नाव चर्चेत असल्याचं बोललं जात आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। ठाकरेंची सेना विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार असल्याची माहिती समोर येते। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। गिरीश, ठाकरेंची सेना विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार असल्याची माहिती आहे। ठाकरे गटाच्या आमदारांची मागील एक तासापासून बैठक सुरू आहे आणि या बैठकीत विधानसभा विरोधी पक्षनेते पदाबाबतची चर्चा सुरू आहे आणि येत्या 2 दिवसात विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी दावा आहे तो ठाकरे गट करणार आहे। आणि विरोधी पक्षनेते पदासाठी 2 नावांची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। यामध्ये भास्कर जाधव यांच्या नावाला आघाडी आहे, त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्या नावाची देखील चर्चा सुरू होती। याशिवाय सुनील प्रभू यांचे देखील, मात्र आदित्य ठाकरे यांच्याशी वैयक्तिकरित्या संवाद साधला असता त्यांनी याबाबतची फेटाळलेला आहे, तो त्यांनी दावा फेटाळला। त्यामुळे आता सुनील प्रभू किंवा भास्कर जाधव या 2 नेत्यांपैकी एकांच्या नावावर पसंती केली जाऊ शकते आणि काही वेळातच याबाबतची माहिती ठाकरे गटाचे आमदार आणि नेते आदित्य ठाकरे याबाबतची माहिती देऊ शकतात। सध्या बैठक सुरू आहे। वैयक्तिकरित्या या ठिकाणी सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी आमदारांमध्ये चर्चा करायला सांगितली। तुमच्यात सर्वाधिक पहिली चर्चा करून ठरवा आणि त्यानंतर मग आपण पुन्हा एकदा बैठक करू आणि त्यानुसार आमदारांनी एकमेकांसोबत चर्चा केल्यानंतर आता या ठिकाणी उद्धव ठाकरे हे सर्व आमदारांची वैयक्तिकरित्या चर्चा करत आहेत आणि त्यांनी जे नावांना पसंती दिली त्याबाबतची माहिती त्यांच्याकडून घेत आहेत। एकंदरीत संपूर्ण चर्चा ही उद्धव ठाकरे सर्व आमदारांसोबत। नक्कीच धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतोय ठाकरेंची सेना विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार असल्याची माहिती मिळते आणि त्या संदर्भात बैठक देखील सुरू आहे। थोड्याच वेळात या बैठकीनंतर काय अधिकृत प्रतिक्रिया ठाकरे सेनेकडून समोर येते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे।